आदरणीय व्यासपीठ गुरुवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सिद्धी रामचंद्र आहे. मी इयत्ता चौथीमध्ये शिकते. मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीबद्दल दोन-तीन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. वाकायचे न चुकायचे, अन्यायावर कल्पित वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशा शिकवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंती आहेत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1597 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते. त्यांच्या आईचे नाव मासाबाई होते. लहान वयात त्यांचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक महान राजा घडवून इतिहास घडवला. बालवयात त्यांनी शिवाजींना स्वराज्याचे स्वप्न दाखवले. अन्यायाविरुद्ध लढायचे बळ त्यांनी शिवरायांना दिले. स्वतःच्या दुःखावर सुद्धा विजय मिळवता आला पाहिजे अशी त्यांची शिकवण होती. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माल यांच्यात कोणी वाकडी नजर टाकली तर त्यांची गय केली जाणार नाही. स्त्रियावर अन्याय करणाऱ्याला ठणकावून सांगितले. आज 100 वर्षानंतर माँसाहेब जिजाऊ हे नाव आपल्या ओठावर आहे. जिजाऊ हे शब्द घेताच आपल्यामध्ये प्रचंड ताकद येते. महाराष्ट्राच्या मध्ये असं कोणीच नसेल की ज्यांना जिजाऊविषयी माहिती नसेल. एवढेच नव्हे तर दऱ्याखोऱ्यावर मातीच्या कणाकणावर जे नाव कोरलं आहे ते नाव म्हणजे जिजाऊ. पृथ्वीवरील आदिशक्तीचे रूप म्हणजे जिजाऊ. अन्यायाला जाणारी वाघीण म्हणजे जिजाऊ. महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे जिजाऊ. जिजाऊ केवळ एक माताच नव्हे तर कन्या वीरपत्नी सुद्धा होत्या. जिजाऊंनी मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान जागवला. जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे सोनेरी स्वप्न पाहिले. ते स्वप्न त्यांनी शिवबांना शिक्षण देऊन पूर्ण केले. जिजाऊंनी शिवबांना तलवारबाजी, युद्ध कौशल्य शिकवले. त्यांनी स्त्रियांना गाय हरणे बनून जगण्यापेक्षा वाघीण बनून जगायचे शिकवले. अशा या जगाबद्दल बोलले तेवढे कमीच आहे. प्रत्येकाला शिवबाच्या मायेला यावं असं वाटत असेल तर प्रत्येक आईने जिजाऊ व्हायला हवे. 65 किलोची तलवार वागवतो तिचं नाव येसाजी. 2000 जणांवर एक तखिंद लढवतो तिचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो तिचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. आणि दुश्मनाला मारतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र बांधून जो स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. त्याचं नाव शिवाजी. त्याचं नाव शिवाजी. असं घडवलं जिजाऊंनी शिवबांना. जाता जाता एवढेच म्हणेल की जिजाऊ तुम्ही नसता झाला शिवरायांनी छमू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला सोळाचा ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते जगले मावे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता दिसला विजयाचा स्वाद. नसता दिसला विजयाचा स्वाद. अशा या आदर्श राजमातेला त्रिवार मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द येथे संपवते. जगदंब जगदंब जगदंब. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ.